उल्हासनगर 4 सुभाष टेकडी येथील तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात देशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांनी सजवलेले प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे आकर्षक फलक, देशभक्तीपर गीतांनी निनादलेला परिसर तसेच पटांगणावर साकारलेली राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी आणि सजावट यांमुळे उत्सव अधिक रंगतदार झाला. ध्वजारोहणाचा मान महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष पूज्य बंधट डॉक्टर एन. आनंद महाथेरी यांना मिळाला. त्यांच्या समवेत महासचिव राजेश वानखेडे, खजिनदार व्ही. टी. वानखडे, सहसचिव आर. सी. रायबोले, संघटक एस. एस. ससाणे, सदस्य अर्चना अहिवळे, अश्विनी धांटे तसेच प्रमुख अतिथी मयुरेश अनिल गाडगे आणि प्रियंका मयुरेश गाडगे यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मुकुंद भारसाखळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती देवरे, अस्मिता भालेराव, ग्रंथपाल आखरी कत सवाखंडे आणि सहशिक्षिका माधवी जाधव, माधवी किरकिरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाट्य, नृत्य आणि देशभक्तीचे आविष्कार सादर करत प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव दिला. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रयोगांनी उपस्थितांचे मन जिंकले. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मेमरी ऑफ सुनंदा गाडगे यांच्या स्मरणार्थ प्रमुख अतिथी मयुरेश अनिल गाडगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग लॅब उभारण्यासाठी धम्मदान जाहीर केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेने विविध मोफत योजना आणि कोर्सेस सुरू केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका यांनी दिली. उपस्थित मान्यवरांनी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन केला. हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच देशभक्तीची प्रेरणा देणारा ठरला. भारत गणराज्याचे आज 75वा गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे. आज तक्षशिला विद्यालय महामहिंद सोसायटीच्या विद्यमान आज दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उत्साहाने साजरा केले. आम्ही आज संदेश पण दिले. आरोग्य फार मोठा लाभ आहे म्हणून याच विचाराने एक नर्सिंग केंद्र संस्था आता आजपासून ते सुरू करणार आहे. त्यासाठी खरं म्हणजे आरोग्य परमलाभ आहे. निरोगी भारत या भारताची आम्ही अपेक्षा करतो. निरोगी भारत झाले म्हणजे देशाची कधी प्रगती होऊ शकत नाही. निरोगी भारत व्हावे असे आशीर्वाद मी आमच्या दिनी देत आहे. या भारताच्या समृद्धी बळकट व्हावी यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माप्रमाणे या धम्मचक्र आपल्या देशामध्ये रिपब्लिक डे म्हणून आपल्या ध्वजामध्ये भगवान बुद्धांच्या चिन्ह आहे. जसं ज्याप्रमाणे संविधानाचे तुम्ही रक्षण करता त्याप्रमाणे या स्वास्थ्य ध्वजाचे सुद्धा तुम्ही रक्षण करा. जेणेकरून या ध्वजामध्ये असलेले अशोक व्हील किंवा धम्मचक्र हे गायब होऊ नये. त्या दिवशी गायब होईल पण त्या देशाची हानी होणार म्हणून धम्मचक्र चिराई हो असा आपण आशीर्वाद देतो. आमच्या सर्व मुलांचे, विद्यार्थ्यांचे सर्वांचे जीवन बळकट व्हावे आणि मानसिक सुदृढता निर्माण व्हावी म्हणून आशीर्वाद देतो. सबका मंगल हो, सबका कल्याण. जे माजी मुख्याध्यापिका होत्या तक्षशिला विद्यालयाचे 2023 मध्ये रिटायर झाल्यात. आता आपल्यासोबत नाही आहेत. त्यांचा मी मोठा मुलगा, सुनंदा गाडगेंचा मी मोठा मुलगा. तर त्यासाठीच माझी आई, कारण की या शाळेची एवढ्या वर्ष मुख्याध्यापिका होती, त्यामुळे माझं या शाळेवरती खूप मन आहे आणि त्यामुळे माझी अशी खूप इच्छा आहे, माझ्या परिवाराची खूप इच्छा आहे की मम्मीची जी लेगेसी आहे ती आपण याप्रमाणे कंटिन्यू करावी आणि शिक्षणात जेवढा म्हणजे शिक्षणात आपल्याला सपोर्ट देता येईल, हेल्प करता येईल, शाळेची म्हणा की शाळेच्या बाहेरही म्हणा. पण त्यासाठी आम्ही एक छोटीशी हे इनिशिएटिव्ह घेतला होता की जो नर्सिंग होम आहे त्या नर्सिंग होममध्ये आम्ही शाळेत नर्सिंग होमची प्रक्रिया सुरू करायला आम्ही जरा एक छोटीशी भेट सपोर्ट म्हणून आम्ही थोडंसं फायनान्शियल डोनेशन केलं होतं. तर त्याबद्दल बोलायचा मला चान्स भेटला. तर ते
पैसे दिल्यापेक्षा मोठं ती इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल माझं शाळेबद्दल खूप आभार आहे. आणि त्यासोबत गणतंत्र दिवसाचा खूप मोठा प्रोग्राम होता, तर त्यात मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं, हे पण मला खूप आभारी वाटलं. अजून तरी या सगळ्या गोष्टीसाठी खूप लहान आहे मी, अजून एवढा मोठा आयुष्यात झालो नाही की पुढे चीफ गेस्ट म्हणून यावं, तरी शाळेने मला बोलवलं, एवढा आभार दिला, एवढा मान दिला, त्याबद्दल मी शाळेचा खूप जास्त आभार मानी आहे. महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय, ज्युनियर कॉलेज, प्राथमिक मराठी आणि प्राथमिक इंग्रजी विभाग या सर्वांचा आज सांस्कृतिक कार्यक्रम हा आम्ही आज घेतला होता. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त गीतावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीवर खूप छानसे नृत्य प्रकार ही केले. आणि लेझिम आम्ही दरवर्षीप्रमाणे नव्हे तर यावर्षी भीमाईच्या गाण्यांवरती लेझिम पथक बसवलं होतं. आणि या पद्धतीने आम्ही आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खूप छानशा पद्धतीने साजरा केला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक या सर्वांचं सहकार्य मिळून आजचा कार्यक्रम हा खूप छान रीतीने, योग्य रीतीने पार पडला. आणि विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्यासोबत नर्सिंग कोर्सचं ओपनिंग केलेलं आहे. आणि आमच्या या नर्सिंग कोर्ससाठी क्युपिंगचा कोर्स आम्ही मोफत दिलेला आहे आणि डायटिशियनचा कोर्सही मोफत दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं शरीर सुदृढ असेल तर या जीवनातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करू शकतो. आणि म्हणून शारीरिक दृष्टिकोनातून राहावं, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी बनावं, हा संस्थेचा हेतू होता. आणि हा हेतू समोर ठेवून संस्थेने इथे नर्सिंग कॉलेजचं आज ओपनिंग केलेलं आहे. पहिली बॅच आमची पूर्ण झालेली आहे आणि उद्यापासून त्या बॅचच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनचं ओपनिंग आम्ही ठेवलेलं आहे. तरी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना, पालकांना मी एक आव्हान करते की आमच्या महाविद्यालयात या नर्सिंग कोर्सचं जे ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि स्वावलंबी बनू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या आयुष्याचं सार्थक तुम्ही तयार करू शकता. धन्यवाद.